चला आले का सगळे बांधकाम कामगार? आले नसतील तर हा व्हिडिओ लवकरात लवकर बाकीच्या सर्व कामगार मित्रांमध्ये शेअर करा. कारण ऑगस्ट महिन्यामध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत त्यांच्या पाल्यांना जी काही स्कॉलरशिप मिळते किंवा वन टाइम शिष्यवृत्ती मिळत आहे, त्या संदर्भातील या ऑगस्ट 2025 मध्ये सगळ्यात मोठी बातमी आलेली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आता स्कॉलरशिप सोबत एक स्टायपेंड म्हणून अशी एक पद्धत सुरू करण्यात आलेली आहे. त्याचा जी-आर आपण दाखवणार आहोत. त्याच प्रकारे या ठिकाणी त्यांनी तुम्हाला पात्रता काय सांगितलेली आहे ते देखील सांगणार आहोत. त्याचप्रमाणे तुम्हाला स्कॉलरशिप सोबत त्या स्टायपेंडचा फायदा मिळणार आहे की नाही, व जर तुमचा फॉर्म या ठिकाणी पेंडिंग असेल, तुमचा स्कॉलरशिपचा फॉर्म जर पेंडिंग असेल तर तुम्हाला त्या क्लेमचा फॉर्म भरता येणार की नाही आणि पेंडिंग फॉर्म तुमचा केव्हा ॲक्सेप्ट होणार, या संदर्भातील एक मोठी घोषणा आणि एक मोठा मुद्दा या ठिकाणी महाराष्ट्र बांधकाम कामगार व इतर महामंडळ जे आहे त्यांनी आपल्या समोर आणलेला आहे. कारण बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्कॉलरशिप भत्ता वाटप आजपासून सुरू झालेला आहे. आता तुम्ही म्हणत असाल हा भत्ता नेमका काय आहे, तर आपण त्याला स्टायपेंड म्हणू शकतो. जर तुमच्यामध्ये कोणी शिकलेलं असेल, त्यांनी 12वी नंतर ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग अशा प्रकारची काही गोष्ट केलेली असेल, तर त्यांना स्टायपेंड किंवा भत्ता या प्रकारची काही माहिती असेल आणि हीच बांधकाम कामगारांच्या मुलांना आता एक त्यांच्या भेटवस्तूच्या रूपात किंवा कामगारांच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केली जाणारी ही एक महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी वाटचाल आहे. आणि यामध्ये फक्त आणि फक्त बांधकाम कामगारांच्याच विद्यार्थ्याचा लाभ या ठिकाणी होणार आहे. पण सर्वप्रथम आपण जाणून घेणार आहोत की जर तुमचा शिष्यवृत्तीचा फॉर्म पेंडिंग असेल तर तो या ठिकाणी ॲक्सेप्ट होणार आहे की नाही. जर तुम्ही हा शिष्यवृत्तीचा फॉर्म एजंटद्वारे भरलेला असेल तरच तुमचा फॉर्म या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जाणार आहे, नाहीतर तुमचा फॉर्म हा पेंडिंगच राहणार आहे. कारण अशा खूप साऱ्या जणांचे मला प्रश्न आलेले आहेत आणि मी त्यांचे प्रॉब्लेम्स देखील पाहिलेले आहेत. वर्ष झालेलं आहे त्यांनी फॉर्म भरलेला आहे तरी देखील फॉर्म पेंडिंगच आहेत आणि एजंट लोकांचे फॉर्म फक्त महिने ते 15 दिवसात या ठिकाणी ॲक्सेप्ट होत आहेत. त्यामुळे जर तुम्ही एजंटने फॉर्म भरलेला नसेल तर या ठिकाणी तुमचा फॉर्म कधीच या ठिकाणी तुमचा ॲक्सेप्ट होणार नाही. पण सर्वांनी प्रयत्न करा की कोणीही एजंटचा फॉर्म भरू नका. जर कोणीही फॉर्म भरले नाही तर एजंटचा एकही फॉर्म राहणार नाही आणि अधिकाऱ्यांना या ठिकाणी ज्या लोकांनी डायरेक्ट त्यांच्या हाताने भरलेले आहेत अशा कामगारांचे फॉर्म ॲक्सेप्ट करावे लागतील. त्यानंतर या नवीन योजनेचा आता लाभ घेण्यासाठी प्रत्येक नोंदीत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना पुढील पात्रता दाखवावी लागणार आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीच सांगितलं होतं की तुम्हाला हे जे काही नवीन स्टायपेंड आलंय, हे जे काही नवीन भत्ता आलेला आहे, हा तुम्हाला स्कॉलरशिप सोबत मिळणार आहे. म्हणजेच तुमचा पेंडिंग अर्ज असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार की नाही ते देखील माहिती आपण फॉर्म भरण्याच्या प्रोसेसमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे कोणीही व्हिडिओला शेवट सोडून जाऊ नका, कारण संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये समजून सांगितली जाणार आहे. त्याच प्रकारे अजूनही कोणी लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला देखील लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून आपल्या चॅनलवरती येत असणारे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला वेळोवेळी पाहायला मिळत राहतील. आता या ठिकाणी काय पाहायला मिळते आपल्याला की जर तुम्हाला या नवीन योजनेचा किंवा आपण त्याला योजना न म्हणता भत्ता किंवा स्टायपेंड म्हणू शकतो, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटत असेल तुम्ही भत्ता म्हणा किंवा स्टायपेंड म्हणा. जर तुम्हाला या योजनेचा किंवा भत्ता स्टायपेंडचा लाभ घ्यायचा असेल किंवा घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक नोंदीत आणि सक्रिय, म्हणजेच या ठिकाणी पहिली पात्रता काय आहे की बांधकाम कामगार हा नोंदीत असायला पाहिजे. नोंदीत म्हणजे कसं, त्याचं नूतनीकरण चालू असायला पाहिजे, त्याचं रिन्युअल चालू असायला पाहिजे. जर त्याचं नूतनीकरण अथवा रिन्युअल संपलेलं असेल तर त्याने लवकरात लवकर ते करून घ्यायचं आहे. कारण ही जी तुमची नोंदीत आणि नूतनीकरणाची प्रोसेस आहे यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी उलटून जात असतो. त्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी नूतनीकरण करून घ्या की जेणेकरून तुम्हाला कुठेही कुठली जी अडचण असणार आहे ती पाहायला मिळणार नाही आणि तुमची या ठिकाणी पहिली पात्रता फुलफिल होणार आहे. त्यानंतर सक्रिय, आता जर तुम्ही नूतनीकरण केलं तर 100% सक्रिय बांधकाम कामगार असाल. सक्रिय या शब्दाचा अर्थ महाराष्ट्रात राहत आहे ते जिवंत आहेत असा या शब्दाचा अर्थ आहे. तुम्ही सक्रिय असाल तरच नोंदणी करू शकता किंवा नूतनीकरण करू शकता. जर तुम्ही नूतनीकरण केलं तर तुमच्या ह्या ज्या 2 या ठिकाणी पात्रता आहेत त्या या ठिकाणी क्लिअर होऊन जातात. त्यानंतर
तुम्हाला जे काही बांधकाम कामगारांना आता पुढील पात्रता पाहाव्या लागणार आहेत. या तर आपण 2 महत्त्वाच्या पात्रता पाहिलेल्या आहेत. पण अजूनही महत्त्वाच्या पात्रता या ठिकाणी पुढे आहेत. या ठिकाणी सर्वप्रथम 3 ते 4 सगळ्यात महत्त्वाच्या पात्रता आपण मांडलेल्या आहेत आणि ह्याच खूप महत्त्वाच्या आणि इम्पोर्टंट पात्रता आहेत. तुम्हाला ह्याच पात्रतावरती सादर कराव्या लागणार आहेत. आता यामध्ये पहिली पात्रता आहे ती म्हणजे चालू वर्षाचे नूतनीकरण सक्रिय असायला हवे. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी आता तुमचं रिन्युअल करून घेतलंय, पण फक्त रिन्युअल करून चालणार नाही. जर तुम्ही फॉर्म रिन्युअलला टाकलाय, तर तो फॉर्म तुमचं रिन्युअलचं जे काही स्टेटस आहे ते ॲक्सेप्ट दिसायला पाहिजे आणि तुमचा स्टेटस या ठिकाणी ॲक्टिव्ह दिसायला पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, की आमचा जो काही स्टेटस आहे तो स्टेटस या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे की नाही कसं चेक करायचं? तर मी तुम्हाला सांगतो, हा स्टेटस ॲक्टिव्ह चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Chromeवरती किंवा कुठल्याही Google ब्राउझरवरती जाऊन तुमचं या ठिकाणी ही वेबसाईट टाइप करायची आहे. MahaBOC ही जी वेबसाईट आहे तुम्ही ती टाइप केल्यानंतर तुम्हाला ती वेबसाईटवरती जाऊन एका कोपऱ्यामध्ये साईटच्या कोपऱ्यामध्ये असेल कन्स्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉग इन त्यावरती क्लिक करून तुमचा या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर जो की तुम्ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत स्मार्ट कार्डला दिला होता. ह्या 2 गोष्टी टाकून तुम्हाला या ठिकाणी व्हॅलिडेट ओ-टी-पी असं एक नाव असेल, व्हॅलिडेट ओ-टी-पी या शब्दावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ-टी-पी पाठवला जाईल. तो ओ-टी-पी तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन रजिस्टर करायचा आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, नंबर, फोटो, तुमचा जो काही क्रमांक आहे रजिस्टरचा तो सर्व दिसेल आणि त्या बाजूलाच असेल तुमचा स्टेटस. त्या ठिकाणी तुम्ही स्टेटस ॲक्टिव्ह दिसायला पाहिजे. जर दिसत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुमचं या ठिकाणी रिन्युअल चालू झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही त्याच पेजवरती वेगवेगळ्या तुमच्या अजूनही माहिती पाहू शकता. जसं की तुमच्या बँक डिटेल देखील तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. तुम्ही आत्तापर्यंत भरलेले तुमचे जे काही क्लेम असणार आहेत ते संपूर्ण क्लेम त्या ठिकाणी दिसतील. त्याच प्रकारे अजून काही वेगवेगळ्या माहिती आहेत त्या संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहेत. आता पहिला मुद्दा तर आपला या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजून सांगण्यात आलेला आहे, जो की चालू वर्षाचे नूतनीकरण सक्रिय असायला पाहिजे. म्हणजेच तुमचा स्टेटस हा ॲक्टिव्ह दिसायला पाहिजे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची पात्रता आहे ती म्हणजे अर्ज हा चालू वर्षासाठी भरलेला असावा. म्हणजे जो काही स्टुडंट आहे, जर कामगाराचा पाल्य असेल, एखाद्याचा मित्र असेल, विद्यार्थी असेल, तर त्यांनी काय करायचं आहे, तुमचा जो काही तुम्ही हा क्लेम भरणार आहात, तो क्लेम तुम्ही चालू वर्षासाठी भरायचा आहे. म्हणजेच कोणीही जर तुम्ही सेकंड इयरला सध्या ॲडमिशन झालंय, पण तुम्ही आता फर्स्ट इयरला भरला नव्हता म्हणून फर्स्ट इयरचा ट्राय करणार किंवा तुम्ही आता 12वीला गेलेत पण 11वीला या योजनेबद्दल माहितीच नव्हतं किंवा कागदपत्र नव्हते म्हणून 11वीचा फॉर्म भरला नव्हता, तर तुम्ही आता 11वीचा भरायला चालले आहात, तर अशी चूक कोणीही करू नका. यामध्ये तुमचाच वेळ जाणार आहे, तुमचेच पैसे जाणार आहेत. त्यासाठी तुम्ही काय करून घ्या, चालू वर्षासाठीच फॉर्म भरा, की जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण पाहायला मिळणार नाही आणि एकदा म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला फॉर्म भराल त्याच वेळेस तुमचा फॉर्म या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जाईल आणि तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. ही तर दुसरी आपली महत्त्वाची पात्रता होती, जी की सर्वात सोपी आणि समजायला सोपी होती. इच्छा करतो तुम्हाला समजली असेल. आता या ठिकाणी ही तिसरी पात्रता आहे. या ठिकाणी थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक झालेलं आहे. यामध्ये सर्व कागदपत्रे मूळ व चालू वर्षाची असावीत. म्हणजे त्यांना आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला काय सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे, की खूप सारे बांधकाम कामगार वेगवेगळ्या प्रकारचे क्लेमचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी ओरिजिनल आणि चालू वर्षाचे कागदपत्र देत नाहीत. ते काय करतात, खोटे कागदपत्र तयार करतात. या ठिकाणी एकतर खोटे कागदपत्र तयार करतात किंवा ते मागच्या वर्षीचे म्हणजेच या ठिकाणी जुने कागदपत्र टाकतात. तर असं कोणीही करायचं नाही. या ठिकाणी ओरिजिनल म्हणजे मूळ, चालू म्हणजे तुमचे ओरिजिनल चालू वर्षाचे कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत, की जेणेकरून तुम्ही जो अर्ज भराल तो अर्ज भरल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल, त्या व्हेरिफिकेशनना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आता या स्कीमचं नाव काय आहे, प्रत्येक जणाला प्रश्न पडलेला असेल. तर या स्कीमचं नाव E01 आहे, E02 आहे, E03 आहे, त्यानंतर E04 आहे, E05 आहे आणि E06 आहे. या E01 to E06 पर्यंत
हे संपूर्ण स्कीम आहे वेगवेगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी, वेगवेगळ्या इयत्तेच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ही जी स्कीम बदलत असते. E01 वेगळ्या विद्यार्थ्यांसाठी, E02 वेगळ्या विद्यार्थ्यांसाठी, E03 वेगळ्या विद्यार्थ्यांसाठी, E04 अशा संपूर्ण स्कीमा हे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. आणि कामगाराची पत्नी देखील या ठिकाणी उच्च शिक्षण घेत असेल तर तिला देखील या ठिकाणी या योजनेचा किंवा स्टायपेंडचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे जर हा व्हिडिओ एखादा कामगार बघत असेल, त्याच्या पत्नीच्या या ठिकाणी शिक्षणासाठी देखील हातभार हा लावला जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बांधकाम कामगार योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्यातील स्कॉलरशिपची ही जी काही अपडेट आहे, यामध्ये परत भत्ता वाटप सुरू होणार आहे. म्हणजेच तुमचा स्कॉलरशिपचा लाभ आता पुन्हा चालू होणार आहे. पाहू शकता चालू दिवसाची जी काही अपडेट आपल्या समोर आहे. आणि असेच वेगवेगळे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुमचे प्रश्न. त्या प्रश्नांची या ठिकाणी मी संपूर्ण उत्तर देत असतो. जसं की खूप साऱ्या जणांनी प्रश्न केलेला होता की फक्त एजंटचेच फॉर्म ॲक्सेप्ट होतात. मी स्वतः सुविधा केंद्र, जिल्हा सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन या संदर्भातील तपासणी केली, तर मला देखील 100% हे विधान खरं वाटलं आणि मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. जर तुम्हाला असाच काही प्रश्न पडलेला असेल, काही तुम्हाला या संदर्भातील माहिती असेल जेणेकरून काही बाकीच्या कामगारांना या ठिकाणी फायदा होऊ शकतो, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा आणि आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा त्याच कमेंटचं उत्तर लगेच देऊ. आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वाच्या जर अपडेट येत राहिल्या तर नक्कीच तुम्हाला त्यापासून फायदा होणार आहे. तर भेटूया पुढील महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.